नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बहुउद्देशीय संस्था देऊळगाड तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र। चला, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला CSR फंड संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती अरुणाचल प्रदेश इथून इटानगरमधून तुम्हाला सादर करीत आहोत। तर चला जाऊन घेऊन या मित्रांनो। ज्यांच्या ट्रस्ट स्थापन झालेले आहे अशा ट्रस्ट NGOनी आता जून महिना संपत आलेला आहे, तर जून महिन्यामध्ये आपण आपल्या संस्थेला, आपल्या ट्रस्टला CSR फंड कसा मिळावा या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे। तो चला जाणून घेऊया। मी आज तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत। तर मित्रांनो, ज्या ज्या संस्थाकडे ATG, टेवेले, नीती आयोग, CSR सर्टिफिकेट व 3 वर्षाचे ॲन्युअल रिपोर्ट, ऑडिट रिपोर्ट व ITR असेल अशा संस्थांनी या जून महिन्यामध्ये कंपनीला CSR फंड संदर्भात मागणी करू शकतात। तर मागणी कोण्या प्रकारे करावी या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहोत। मित्रांनो, आता सध्या आर्थिक वर्षाचा बजेट संपलेला असून नवीन बजेट लवकर कंपन्या सादर करीत आहे। या नवीन बजेटमध्ये आपल्या संस्थेला CSRच्या माध्यमातून सहकार्य व्हावे, आपल्या संस्थेच्या माध्यमातून CSRच्या माध्यमातून लोकांची सेवा घडो या संदर्भात आपण आपली NGO कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते त्या संदर्भात आपण आपला प्रस्ताव तयार करून कंपन्याकडे सादर करावा। तो कशा प्रकारे सादर करावा त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देत आहो। मित्रांनो, नवीन बजेटमध्ये जून आणि जुलै महिना व ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रस्ताव मागवण्यात येत आहेत। या संदर्भातील CSR देणाऱ्या कंपन्याशी आपण संपर्क साधावा। तो कोण्या प्रकारे साधावा त्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती सांगत आहोत। आपण इंडिया CSR या पोर्टलवरती अप्लाय करून आपल्या संस्थेची नोंदणी करावी व आपली NGO कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते त्या संदर्भात प्रोजेक्ट प्रस्ताव तयार करून एक DPR तयार करून प्रस्ताव सादर करावा। प्रस्ताव सादर करून हा प्रस्ताव तुम्ही NGO CSR याच्यावरती या पोर्टलवरती अपलोड करावा किंवा कंपन्याचे मेल ID काढून त्या मेल ID वरती आपला प्रस्ताव सबमिट करावा व अशा वेगळ्या कंपन्याला आपण प्रस्ताव सादर करावा। सर्वात आधी आपली NGO ज्या क्षेत्रातील असेल, आपल्या ज्या भागातील असेल, सुरुवातीला आपल्या भागामध्ये जर CSR देणाऱ्या कंपन्या असेल त्यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावा किंवा राज्यामध्येच दाखल करावा। राज्यामध्ये नसेल तर केंद्रामध्ये करावा। विविध जवळपास 15-20 कंपन्यामध्ये आपण आपला प्रस्ताव सादर करून मेल IDच्या द्वारे सबमिट करावा। तुम्ही 10-15 ठिकाणी प्रस्ताव सादर केला, तिच्यामध्ये तुम्हाला 2-3 ठिकाणी कुठला ना कुठल्या कंपनीचा तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल। आलेल्या रिप्लायला तुम्ही व्यवस्थित प्रतिसाद देऊन तुमचं व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काम करणार याची संपूर्ण माहिती देण्यात यावी। प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये पण सविस्तर माहिती लिहावी व आपला बजेट किती राहणार आहे, तुम्ही प्रस्ताव कोण्या प्रकारे राबवणार आहे, प्रोजेक्ट कोण्या कामानिमित्त राबवणार आहे याची सविस्तर परिपूर्ण माहिती तुम्ही त्या कंपनीला द्यावी। व आता नवीन बजेटनुसार सध्या कंपन्यांनी भरपूर प्रस्ताव मागत आहे। याकरिता सर्व संस्थांनी तात्काळमध्ये 10-15 दिवस जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत आपले प्रस्ताव विविध कंपन्यांमध्ये सादर करावे। तुम्ही कुठल्या क्षेत्राचा करायचा, काय करायचा ते तुम्ही तुमच्या नियोजनावर आहे। तुमच्या NGOला कुठल्या प्रकारचं एक्सपिरियन्स आहे, कुठल्या क्षेत्रात काम करते, जसं लाईव्हलीहूड झालं, स्किल झालं, हेल्थ झालं, पाणी फाउंडेशन झालं, असे विविध याच्यामध्ये तुम्ही कुठल्या याच्यामध्ये काम करता त्यानुसार तुम्ही तुमचा प्रस्ताव सादर करावे। प्रस्ताव सादर करून कंपनीचा पाठपुरावा करावा। मेलच्या माध्यमातून कंपनी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल व येणाऱ्या 26-27च्या बजेटमध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्या संस्थेला CSR फंड मिळेल। CSR फंड मिळवण्यासाठी कुठल्याही कन्सल्टन्सीशी, कुठल्याही एजंटशी संपर्क साधू नये। CSR फंड संदर्भात स्वतःच पाठपुरावा करावा। यानुसार मित्रांनो, मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आपण आपल्या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।